महाराष्ट्र राज्याची अस्मिता असणारी आषाढी वारी ही आता याच्या नुकत्याच तारखा सुद्धा जाहीर झालेल्या आहेत आणि या सगळ्याचीच साठी पालखी महामार्ग तयार केला जातो। आपण पाहिलं काल स्वतः नितीन गडकरी जे आहेत तर त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गाची पाहणी केलेली आहे आणि त्यानंतर आज संत तुकाराम महाराजांचा जो पालखी मार्ग आहे, पालखी महामार्ग, त्याची पाहणी करतात। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत ते 130 किलोमीटरचा हा मार्ग आहे देहू ते पंढरपूरचा। आज पाहणी करताय, काय सांगा? 80% काम पूर्ण झालेलं आहे। डिसेंबरपर्यंत सगळं काम पूर्ण करायचं आहे। काल मी 400 कोटी रुपयाचे याच रस्त्यांमधले नवीन काही सुधारणा करायला सांगितल्या। त्यानंतर विशेषतः पुण्यापासून सुरुवात दिवेघाटाच्या तिकडे 18 हेक्टर जागा फॉरेस्टची आहे, त्याचं एन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लीन करायला तो कठीण काम आहे, तेही जोरात सुरू आहे। आणि त्याचबरोबर दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट झाल्यामुळे फूट ओव्हर ब्रिज ज्याच्यावर 3 व्हीलर आणि स्कूटर जाऊ शकेल असे पण आम्ही तयार करू, जेणेकरून लोकांना रस्ता क्रॉस करायची वेळ येणार नाही। तर अशा प्रकारे मुळात सगळ्या गोष्टीची काळजी घेतली आहे। तरी काही त्रुटी राहिल्या तर त्या दुरुस्त करू। हा हायवे केवळ रोड नाही आहे, पहिली गोष्ट हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक हायवे आहे। विठ्ठलाचं देव म्हणून आपला महाराष्ट्र मानतो आणि ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपली प्रेरणा आहे। त्यामुळे याच्याबद्दलची जी भावना आहे ती वेगळी आहे आणि पर्टिक्युलर हा हायवे इज व्हेरी टचिंग टू माय हार्ट आणि त्यामुळे आम्ही काळजी घेऊ आणि सगळं व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू। तुम्ही खरं तर देशभरात हे सगळं रस्त्यांचं जाळं विणलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा ह्या महामार्गाचं काम करत होतात तर तेव्हा नेमकी काय वेगळी भूमिका होती, काय भावना होती? माझी आई मरण्याच्या 6 महिन्यापूर्वी गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूरला आली होती आणि ती एवढे रस्ते खराब होते की मरण्यापूर्वी ती मला म्हणाले होते की अरे माझी पाठ खिळखिळ झालेली, किती लाखो लोक येतात, किती त्रास होतील त्यांना, तुला जर आयुष्यात कधी संधी मिळाली की रोड खूप चांगले कर। तिची आठवण मला आज झाली आणि खरोखर आहे की त्या लाखो करोडो लोकांना जर खरं कम्फर्ट मिळाले तर माझ्याकरता ती खूप मोठा आशीर्वाद आहे। या महामार्गावर पण जवळपास 25 तलाव असणार आहेत आणि त्यांचं खोलीकरण सुद्धा करण्यात आलेलं आहे आणि माती आणि जो मुरुम आहे तर तो सुद्धा इथनंच वापरण्यात आलेला आहे। याबद्दल काय सांगा? जलसंवर्धनाच्या दृष्टीने मोठं काम या हायवेवर झालं आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या स्पेसिसचं वर्णन केलं आहे, वृक्षवल्ली, त्या लावण्याचा प्रयत्न आहे। त्यानंतर याच्यामध्ये त्याचे ऐतिहासिक आणि स्पिरिच्युअल जे दाखले आहेत ते द्यायचा प्रयत्न आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जनतेने, सोशल ऑर्गनायझेशन, NGOज, एज्युकेशन इन्स्टिट्यूशन, शाळा, महाविद्यालयांनी पुढे यावं आणि याला ग्रीन हायवे बनवण्याकरता आम्हाला मदत करावी। आम्ही त्यांना हे ठिकाणी झाडं लावण्याची अनुमती देऊ। नक्कीच। तर या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेतलेली आहे आणि आपण सुद्धा त्यांच्यासोबत प्रवास करतोय। पुण्याहून मुना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।